पालकांनो, तुमचं तुमच्या मुलांकडे लक्ष आहे का? तुम्हाला असं वाटत असेल की ते खूप हुशार आहेत, चांगले परीक्षेत मार्क घेतात, आज्ञाधारक आहेत. पण खरंच तसं आहे का? आपण त्याच्याकडे कधी डोळे उघडून बघितलंय का? तुमच्या मुलाच्या हातामध्ये, मुलीच्या हातामध्ये जेव्हा मोबाईल जातो, तेव्हा ते काय बघतात? काय सर्च करतात? हे कधी तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलंय का? जेव्हा ते शाळेमध्ये जातात, तेव्हा ते नक्की कोणता विचार करत असतात? त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं असतं? याच्याबद्दल कधी तुम्ही बसून चर्चा केली आहे का? नाही करत आपण हे सगळं. कारण आपल्याकडे एकदा मूल शाळेत गेलं की सगळी जबाबदारी आपण शिक्षकांवर सोडून मोकळे होतो. एक खूप सुंदर सिनेमा आलाय नेटफ्लिक्सला. सिनेमा नाही, ऍक्च्युअली ती एक वेब सिरीज आहे, ॲडल्सन नावाची. नेटफ्लिक्स वापरत असाल तर तुम्ही ती नक्कीच बघावी. एका 13 वर्षाच्या मुलानं शाळेतल्या त्याच्या मैत्रिणीचा खून केलाय, अशी गोष्ट आहे. आणि हा खून का केला असेल याची खूप धक्कादायक कारणं या 6 भागांमध्ये आपल्यासमोर येत चालतात. आणि आपण विचार करायला लागतो की खरंच आपली मुलं आपण समजतो तितकी सुरक्षित आहेत का आणि तितकी आज्ञाधारक आहेत का? आपली मुलं आपल्या हातातून सुटून तर नाही चालली आहेत ना? काय होतं, आताचा काळ खूप फास्ट आहे. आता मोबाईलमध्ये तुम्हाला एका क्लिकवर सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. म्हणजे जर आई मुलासोबत बोलता बोलता म्हणाले असेल की ते करू नकोस, ते घाण आहे, किंवा ते बघू नकोस, ते घाण आहे, किंवा टीव्हीवर एखादी जाहिरात लागली आहे ज्याच्यामध्ये कंडोमची ॲड आहे आणि ते दोघं जण मिठी मारताना आपण पटकन ती बदलतो. तर इथं वाटतं की चला, मुलाने हे बघितलं नाही म्हणून आपण वाचलो. कारण पालक म्हणून आपल्याला पण ऑकवर्ड झालेलं असतं. मुलासमोर कशाला ना, अश्लील असतं ते, घाण असतं ते, असं आपण म्हणतो आणि ते टाळतो. पण तुम्ही हे विसरता की मुलाच्या हातात मोबाईल आहे, त्यानं ते नाव ऐकलेलं आहे आणि तो एका मिनिटात सर्च करू शकतो कुठेही कोपऱ्यात बसून. आणि तुम्ही जे लपवलंय त्याच्यापेक्षा 1000 पटीनं मार्केट अवेलेबल आहे त्याला इंटरनेटवर. त्यामुळे तो तिथं जाऊन बघणारच आणि तिथून ती सगळी माहिती काढणार जी तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करताय. मग तुम्ही जे वाटतं की ते घाण आहे ते करू नको, मग घाण काय हे सुद्धा तो शोधणार आणि बघणार. आणि तुम्ही जे कणभर घाण लपवली ना, त्याच्यापेक्षा ढिगभर घाण त्याच्या पुढे येऊन पडणार. तुम्ही एक कणभर घाण लपवता आणि तुम्हाला वाटतं की आमचं मूल सुरक्षित आहे, बाबा आम्ही त्याला वाचवलंय, पालक म्हणून आम्ही किती जबाबदार आहेत, नाही का? असं गुलुगुलू करा वाटतं. पण तसं होत नाही ना. मुलं आपल्यापेक्षा 10 पावलं पुढे असतात. त्यांना माहिती आहे काय सर्च करायचंय, कधी सर्च करायचंय. एज्युकेशनल गोष्टी सर्च करणाऱ्या मुलांच्या तुलनेत आपण जे घाण लपवलंय ते घाण सर्च करणारी मुलांची संख्या जास्त. मग अशा मुलांच्या म्हणजे अशा मुलांमध्ये आणि आपल्या मुलांमध्ये आपण कसं भिंत उभी करणार? नाही करू शकत, कारण आपल्या आजूबाजूलाच असतं हे सगळं. ॲडल्सनची गोष्ट खूप मस्त आहे. 13 वर्षाच्या मुलानं त्याच्या वर्गमैत्रिणीचा खून केलाय. त्याची कारण ज्यावेळेस शोधायचा प्रयत्न होतो त्यावेळेस धक्का देणारी कारण येतात, जे आपल्या मुलासोबत पण होत असेल कदाचित, पण त्याला ते सांगता येत नसेल. लहान मूल जेव्हा मोठं व्हायला लागतं, त्याची शरीरामध्ये बदल व्हायला लागतात, त्यावेळेस त्याला नकळतपणे दुसऱ्या व्यक्तीचं आकर्षण वाटायला लागतं. म्हणजे मुलगा असेल तर मुलीचं आकर्षण वाटायला लागतं, मुलगी असेल तर मुलाचं आकर्षण वाटायला लागतं. आणि शरीरात होणारे हे बदल नक्की काय आहेत, कशामुळे होत आहेत, किंवा ते काय त्याचा परिणाम असू शकतो, याच्याबद्दल आपल्याकडे उघडपणे कधीच बोललं जात नाही. मला एखादी मुलगी आवडायला लागते म्हणजे नक्की काय होतंय? काय आपल्याकडे हिंदी सिनेमांनी किंवा सगळ्या सिनेमांनी एक मुलगा मुलगी ज्यावेळेस मित्र होतात, तर ते मित्र म्हणजेच प्रेम किंवा लवर किंवा कपल किंवा दोघांचं लफडं आहे, अशा अँगलनेच आपल्याला सिनेमांनी जी शिकवून दिली तेच आपण पुढे कॅरी करतो. आपल्याकडे सैराट पिक्चर आला, त्याच्यानंतर सैराट छाप 1000 सिनेमे येऊन गेले आणि आपण त्यातून काय घेतलं?
आपण फक्त घेतलं एक मुलगा आणि मुलगी प्रेम करतात, दोघं पळून जातात आणि ते लग्न करतात. लग्न यशस्वी नाही झालं तर ते मारतात किंवा मरतात. तो सिनेमाचा दोष नाहीये. आपण कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींकडे बघतो त्याचा तो दोष आहे. कारण आपण संवाद बंद केलाय. आपण संवाद इथंच संपवतो. ते घाणे ते बघायचं नाही, बंद, संपला संवाद. ज्यावेळेस मूल विचारतं की काय घाणे मला सांग, तुला कळत नाही, तुला मोठेपणी कळल, संपला विषय, कट. पालक म्हणून आपण जो हा संवाद कट 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 करत जातो ना, त्याचा हा खूप मोठा परिणाम होतो. मग मुलांनी मोकळेपणानं बोलायची, कोणाशी बोलायचं त्यांनी. शिक्षक तर वर्गामध्ये म्हणजे मला अनुभव आहे, आम्हाला जेव्हा 10वीला सेक्स एज्युकेशनचा एक चॅप्टर होता जो शिकवायचा होता, तर त्यावेळेस मुलींना वेगळ्या वर्गामध्ये बसवलं होतं आणि मुलांना वेगळ्या वर्गामध्ये बसवलं होतं. मुलींसाठी मॅडम आणल्या होत्या, मुलांसाठी म्हणजे सर होते आम्हाला. तेव्हा तो डिफरन्स नाही जाणवला. पण आता मला कळतंय की आपणच शिक्षक म्हणून किती दरी निर्माण केली, की मुलं आणि मुली वेगळे आहेत हे किती ठासून सांगितलं गेलं त्या एका क्षणामध्ये, एका तासामध्ये. त्यामुळं ऑब्व्हियसली आमचा नजरिया हाच तयार झाला की अरे ते वेगळे आहेत, आपण वेगळे आहेत, त्यांचं लिंग वेगळं आहे, आपलं लिंग वेगळं असतं इट्सपर्यंत, हे नैसर्गिक आहे, ते वेगवेगळं असतंच. पण माणूस म्हणून आपण एक आहोत ही भावनाच तयार नाही झाली. आपण दोन व्यक्ती आहोत आणि वेगवेगळे आहोत हेच ठासवण्यात आलं. जर कदाचित त्यावेळेस हा दृष्टिकोन देण्यात आला की तुम्ही माणूस आहात, लिंग ही नंतरची गोष्ट, पण तुम्ही माणूस म्हणून जन्माला आला, समोर तुझ्या एक माणूस आहे, तू स्वतः एक माणूस आहे, हा नजरिया जर डेव्हलप करता आला मुलांमध्ये, तर मला वाटतं हे सगळं थोडंसं सहज आणि सोपं होईल संवाद साधायला सुद्धा. मग ते किशोर वयात आपल्या शरीरात होणारे बदल असतील, तर ॲडल्टसमध्ये ही गोष्ट दाखवलेली की त्या मुलाला त्याच्या वर्गमैत्रिणीबद्दल आकर्षण वाटायला लागतं, ती आवडायला लागते, तो तिला जाऊन बोलण्याचा प्रयत्न करतो आणि ती त्याचा अपमान करते. आणि ह्या अपमानाचा राग त्याला इतका येतो की तो तिला मारतो. म्हणजे हे त्याच्याकडून अनावधानानं होतं, पण मारतो. ही एवढी हिंसा त्याच्या मनात येते आणि ही आपणच तयार केलेली हिंसा असते. पालक म्हणून जेव्हा आपण त्यांच्यावर जोर जबरदस्ती करतो, दबाव आणतो, छोट्या छोट्या गोष्टीनं ती मनात दडपल्या जाते. मुलांचा तुम्ही चार चौकात अपमान केला, ती गोष्ट मनात राहते. तुम्ही त्यांना निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न केला, ती गोष्ट मनात राहते. तुम्ही त्यांना काय म्हणतात ना, त्यांना जी गोष्ट करण्याची इच्छा आहे ती करू नाही दिली की ही गोष्ट मनात राहते. ह्यांनी साचत जातो राग, जो त्यांना एक्सप्रेस करता येत नाही कुठंच. मग अशा काही घटना घडतात ज्याच्यामध्ये ते एक्सप्रेस होतात. तर पालक म्हणून ह्या गोष्टी जरा लक्षात घेणं गरजेचं आहे.